नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तुमच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले आहे आणि बरेच उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत। सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात आणि वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे, ती आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 2 मार्च 2024 रोजीचं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। विषय आहे गट क व गट ड संवर्गातील उमेदवारांचे प्रतीक्षा सूचीबाबत काय माहिती देण्यात आलेली आहे पहा। आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व गट ड पदभरतीच्या अनुषंगाने 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या आहेत। सदर ऑनलाईन परीक्षांच्या निकाला आधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे। त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे, उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणे व तदनुषंगिक कार्यवाही करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आरोग्य विभागाच्या 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा ह्या दिनांक 13 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या आहेत। झालेल्या परीक्षेच्या निकाला आधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे। या प्रकारे समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात काही कार्यपद्धती देण्यात आलेली आहे। यात त्यांनी म्हटलं आहे, परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी। दुसऱ्या संधीतही उमेदवार जर गैरहजर राहिला तर त्याला तिसरी व शेवटची संधी देण्यात यावी, असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नंतर समुपदेशनाकरता तीनही संधीत उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाकदेय पत्राने पाठविण्यात यावे। तसेच समुपदेशनाकरता तीनही संधीत बोलवलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावे। यानंतर उमेदवारांची प्रतीक्षा सूची, शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे। उमेदवारांच्या तक्रारीचे लेखी अथवा तोंडी निवारण करण्यात यावे। बघा, या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी संधी आहे। तीनही संधी समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे किंवा अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्त्या न देण्यात आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच कॅटेगरीतील सामाजिक समांतर आरक्षणाचा विचार करून तसेच TCS कंपनीने सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुणानुक्रमानुसार वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी देण्यात येईल। त्यासाठी त्यांची फायनल प्रतीक्षा सूची तयार करण्यात येईल। प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी, शंका उपस्थित झाल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावीत। तसेच प्रतीक्षा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरिता वैध राहील। म्हणजेच नियुक्त्या देण्यात आलेल्या उमेदवारांनी नंतर काम सोडलं, राजीनामा दिला तर त्यांच्या जागेवरती 1 वर्षामध्ये वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल। आणि तीनही संधी समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाकदेय पत्राने पाठवण्यात आल्यापासून 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारास समुपदेशनाकरिता बोलवण्यात यावे, असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी वेटिंग लिस्टमधील उमेदवार देखील जर जॉईन नाही झाले तर पुढील वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी, असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे।
यानंतर संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी। तर बघा, या ठिकाणी उमेदवारांना नियुक्त्या कधीपर्यंत दिल्या जातील या संदर्भात माहिती येथे देण्यात आलेली नाही, परंतु पुढची जी प्रोसेस आहे ती करण्यात यावी असे या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत। आता जे प्रतीक्षा सूचीतील उमेदवार असतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाईल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळापत्रक आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।